हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. लक्ष द्या. चला, आपण लिक्विडेशनचा आज प्रॉब्लेम घेतो आहे 9 नंबर Disconnected. 9 नंबरचा प्रॉब्लेम घेतोय आपण. सर्वांनी लक्षात ठेवा, या आधीचे जे व्हिडिओ आहेत आपले, काही जुने व्हिडिओ आहेत, काही मी आज नवीन रेकॉर्ड केले, तसे मिक्स करून पूर्ण 10 प्रॉब्लेम मी अपलोड करून देतो आहे. सर्व व्यवस्थित रायटिंग करा नोटबुकमध्ये. ते 2-3 वेळा रिपीट बघा, तेव्हा तुमचं चॅप्टर क्लिअर होईल. आणि नेक्स्ट जे चॅप्टर आहे तेही असेच येतील तुमचे. ओके, पूर्ण कंटेंट वाईज कंटिन्यू घेणार. 4-4, 5-5 प्रॉब्लेम आपण घेऊया. ऑनलाईन आहे, तेवढेच प्रॉब्लेम करा. एक्झामला तेवढेच येतील तुमचे. ओके, आणि आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, प्रॉब्लेम नंबर 9 आहे. मी रीड करतो, लक्ष द्या. स्मॉल लिमिटेड. बघा, थोडा रीडच करून दाखवतो तुम्हाला. हा प्रॉब्लेम आहे तुमचा 9 नंबरचा. स्मॉल लिमिटेड वेंट इनटू वॉलंटरी लिक्विडेशन 31 डिसेंबर 2019. अनसिक्युअर्ड क्रेडिटर स्टूड द 3000. हे पहा, हे अनसिक्युअर्ड क्रेडिटर आहे. अनसिक्युअर्ड क्रेडिटर स्टूड द 3000 फॉर प्रेफरन्शियल. दॅट इज प्रेफरन्शियल क्रेडिटर किती? 3000. अँड 25,000 फॉर नॉन प्रेफरन्शियल क्लेम. म्हणजे नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर किती तुमचे? 25,000. सनरी क्रेडिटर सिक्युअर्ड ऑन द प्लांट अँड मशिनरी. तुम्ही सनरी क्रेडिटरमध्ये लोन घेतला आहे. कशावर घेतलं आहे? प्लांट अँड मशिनरी. किती हजाराची आहे ती? प्लांट अँड मशिनरी 12,000ची. तर म्हणजे ते लोन 12,000चं आहे. प्लांट अँड मशिनरीवर लोन घेतलं आहे तुम्ही. इंटरेस्ट पेएबल त्याच्यावरती तुम्हाला किती द्यायचं आहे? आणि 500 रुपये. या 12,000मध्ये प्लस 500. कॅश इन हँड तुमचं 800 रुपये. प्लांट अँड मशिनरी तुम्ही पूर्णपणे रिलाईज केली 10,000. बघा, लोन घेतलं 12,000, रिलाईज केली 10,000. लोन आहे 12,000, रिलाईज केलं 10,000, म्हणजे पार्टली सिक्युअर्ड झालं. तुम्ही पेमेंट करू शकत नाही, कारण त्याच्यासोबत इंटरेस्ट पण तर द्यायचा आहे. आणि अदर ॲसेट किती रुपयात सेल केली? 6,000. द एक्सपेन्सेस लिक्विडेशन बिसाईड द लिक्विडेटर रेम्युनरेशन अमाऊंट ₹600. तुमचं लिक्विडेटरचं रेम्युनरेशन जे आहे ते 600 रुपये देतो आहे तो. अँड लिक्विडेटर म्हणजे लायबिलिटी दिली, एक्सपेन्सेस लिक्विडेशन. रेम्युनरेशन पुढे दिलं आहे, वॉज फिक्स 4% ऑफ द अमाऊंट रिलाईज. 4% अमाऊंट रिलाईजवर म्हणतो तो, म्हणजे ॲसेट रिलाईजवर. आणि पुढे दिलं आहे 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड अनसिक्युअर्ड क्रेडिटर. म्हणजे 2% अनसिक्युअर्डवर द्यायचे. सोबत लक्षात ठेवा, अदर दॅन ओनली वर्ड्स लिहिलेला नाही. म्हणजे 2% तुम्हाला 3,000वर पण द्यावे लागतील. लक्षात. अनसिक्युअर्डवर तर देणारच आहे आपण. अनसिक्युअर्ड तुमचे 25,000 नॉन प्रेफरन्शियल आहे, त्याच्यावर तर देऊच, सोबत त्याच्यावर पण देऊ. ओके, पण पेमेंट जेवढं अवेलेबल असेल तिथेच तेवढं ते पेमेंट होईल. ओके, कमिशन. चला, 1 बाय 1 रेकॉर्ड करूया. सर्वात आधी ॲसेट तुमचे प्रॉब्लेम बघा. यामध्ये बॅलन्स शीट नाही आहे, डायरेक्ट रेकॉर्डिंग आहे. टू कॅश किती पेड केल आहे तिथे रिसिव्ड 800 रुपये. टू ॲसेट रिलाईज, कोणत्या कोणत्या ॲसेट तुम्ही रिलाईज केले आहे? प्लांट अँड मशिनरी तर लोन घेतलं होतं तुम्ही, मग ते सोडून द्या. दुसरी ॲसेट बघा, अदर ॲसेट म्हटले तिथे. अदर ॲसेट, अदर ॲसेट 6,000 डायरेक्ट घेतो आउटरला. सिंगल ॲसेट आहे, दुसरं काहीच नाही आहे प्रॉब्लेममध्ये. चला, या साईडला या, एक एक पेमेंट करूया. लिक्विडेटर, रेम्युनरेशन म्हणजे कमिशन, यालाच आपण कमिशन म्हणतो. आणि हे स्टेप बाय स्टेपच पेमेंट करायचं आहे, मागे पुढे चालणार नाही. लिक्विडेटर, रेम्युनरेशन, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी प्रॉब्लेममध्ये? 4% सांगितलं. मग 4% कशाला सांगितलं? ॲसेट रिलाईज. अमाऊंट रिलाईज, ॲसेट रिलाईज. पण तुमचे ॲसेट रिलाईज झाल्यात किती? हे 6 तर झालेच आहे. तुम्ही प्लांट अँड मशिनरीवर पण लोन घेतलं होतं. आज प्लांट अँड मशिनरी इथे का नाही लिहिलं मी? कारण लोन 12,000 आहे, ॲसेट सेल केली 10,000, लोन पेमेंट होणार नाही. ओके, मग इथे घेतो मी हे 6,000 प्लस 10,000. हे प्लॅनची व्हॅल्यू आहे ना, ते टोटल करतोय 16,000. त्याच्यावरती 4% कमिशन
6,000 कोणते हे, 10,000 कोणते प्लॅनचे. तुम्ही लोन घेतले तरी पण ती ॲसेट सेल तर केलीच आहे ना 10,000ला. 16 गुणिले 4 64,000. ओके, देऊ शकतोय आपण पेमेंट. आपल्याकडे कॅश किती कलेक्ट ते लिहून घेऊ आधी. टोटल रिसिप्ट किती आहे? टोटल रिसिप्ट आहे तुमची 6,800. 6,800 एवढेच पैसे, जेवढं होईल पेमेंट तेवढंच करा. 2% कशावर द्यायला सांगितलं त्याने? अनसिक्युअर्ड क्रेडिटर. बरं, अनसिक्युअर्ड क्रेडिटरचं पेमेंट आपण अजून केलेलं नाही, त्याचं कमिशन देता येईल की नाही आपल्याला माहित नाही. नेक्स्ट एक 2 लाईन जागा सोडून द्या. 2% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर. बरं, प्रेफरन्शियल क्रेडिटर किती रुपये तुमचे ते पहिले चेक करा. प्रॉब्लेम मध्ये 3,000 आहे. मग 3,000 आपण 6,000 देऊ शकतो, म्हणजे कमिशनही देऊ शकतो. म्हणून मी केली तो 3,000चे 2%, 60 रुपये दिले. नेक्स्ट स्टेप इन लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये 600 रुपये दिले. शोधून घ्या एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. नेक्स्ट स्टेप आहे आपलं प्रेफरन्शियल क्रेडिटर. प्रेफरन्शियल क्रेडिटर हेच आहे आपलं 3,000 आहे ते दिलं. ओके, नेक्स्ट स्टेपला येथे येईल डिव्हेंचर होल्डर. डिव्हेंचरचा प्रॉब्लेम मध्ये नाहीच आहे, सोडून द्या. अनसिक्युअर्ड कॅड आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर. आता हे जे अनसिक्युअर्ड क्रेडिटर आहे हे आपल्याला एकत्र करावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये ते 25,000 आहे. एवढं पेमेंट होणार नाही आपल्याकडून, तर मी लिहून देतो नॉन प्रेफरन्शियल. नॉन प्रेफरन्शियल 25,000. यामध्ये प्लस पार्टली सिक्युअर्ड आहे. पार्टली तुम्ही सर पार्टली कुठून घेऊन आले सर? तर पार्टली सिक्युअर्ड तुमच्या प्रॉब्लेम मध्ये लोन घेतलंय तुम्ही. बघा, प्लांट अँड मशिनरी सिक्युअर्ड क्रेडिटर म्हणून घेतलं होतं. लोन किती होतं? 12,000 प्लस त्याचा इंटरेस्ट 500 रुपये, म्हणजे 12,500 झाले. हे लोन आहे, सिक्युअर्ड क्रेडिटर आहे. सिक्युअर्ड क्रेडिटर म्हणून हे लोन आहे. ओके, पण आपण ती ॲसेट सोल्ड कितीला केली ते चेक करा. ती ॲसेट आपण सोल्ड केली प्लांट अँड मशिनरी. दे सेल प्लांट 10,000. उरलेत किती? 2,500. दिस इज अनसिक्युअर्ड क्रेडिटर. ते आपण पेमेंट करू शकत नाही. 2,500 आपण पेमेंट करू शकत नाही. थोडं वरती लिहून देतो, ऍडजस्ट नाही झालं. दिस इज अनसिक्युअर्ड. आणि लोन जास्त आहे, लोन जास्त आहे लोन, आणि सिक्युरिटी कमी, सेल व्हॅल्यू कमी आहे. ओके, मग ते 2500 ते ऍड होती. म्हणजे दोघांची टोटल करा 27,500. एवढं तर पेमेंट आहेच नाही ना आपल्याकडे. रिसिप्टच आपली 6,000 आहे. मग हे आपण देऊच शकत नाही. मग आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. आता बघा, हे सर्व पेमेंट केलंय तुम्ही, म्हणजे टोटल पेमेंट. ते पेमेंट तर वजा करून घ्यायचं आधी. 640 प्लस 60, 600 आणि 3 करा यांची बेरीज. 6 4 10, 6 6 12 13, 4,300. एवढं पेमेंट ऑलरेडी करून टाकलं तुम्ही. मग राहिले किती? 5 आणि 2, 2,500 रुपये शिल्लक आहे. 27,500 देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. हे देऊ शकत नाही. दिस इज अवेलेबल कॅश. मग ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. डायरेक्ट नाही देता येणार इथे, कारण इथे 2% आपल्याला अनसिक्युअर्ड वर कमिशन पण द्यायचं आहे. मग तेच ना, तोच नियम आपला 100 रुपये द्यायचं ठरायचं, 2 रुपये कमिशन. म्हणजेच आपल्याला 102 रुपये पाहिजे आपल्याकडे. 102 जर असतील तर त्यातून 2 रुपये आपण कमिशन घेऊ. मग या 2,500ला किती? त्या 2,500 रुपयाला किती? 102 कसे आले कळालं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2,500 गुणिला 2 डिवाइड बाय 102. भाग द्या. 2 1 51. 51 ने याला भाग द्या. $49
हे बघा 51 चोक 204 46 0 450 आणि वरती 9. ओके, पॉईंट काहीतरी आहे समथिंग, एवढंच घ्या. ओके, 49. दिस इज 49 कमिशन. किती उरले आपले? 2451 रुपये. एवढंच उरले ते इथे द्या, 2451. आणि याच्यावर कमिशन द्यायचं आहे आपल्याला, त्या अमाऊंटवर कमिशन द्यायचं आहे म्हणजे 2451 मल्टिप्लाइड बाय 2%. जर फाईंड केले तुम्ही याचे तर राऊंड फिगर करावे लागतील, 49 असेल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम कम्प्लीट होईल. आणि दोघी साईडची टोटल करा, 6800 6800. ओके, हे पेमेंट ॲडजस्ट करायचं असतं आपल्याला इथे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचे 9 प्रॉब्लेम झालेत. नेक्स्ट आपण 10 नंबरचा पण प्रॉब्लेम घेतोय. ती व्हिडिओ मोठी राहील, प्रॉब्लेम मोठा आहे. आणि हे जे 10 प्रॉब्लेम आहे यातलेच परीक्षेत येतील, एवढंच करायचं. 12 मार्कांसाठी आहे, जास्त मोठं नाही, सिंपल आहेत. ओके.